भाई लोग आज अपना डे 1 है ब्लॉगिंग का। तो आज अपन ब्लॉग करने वाले हैं। माहीत नाही काय करणार आहे काय नाही, माझ्या कायच डोक्यात नाही आहे. फक्त असंच जरा कामधंदे काय नाहीत म्हणून ब्लॉग करतोय. लाईक करो, फॉलो करो. ओके. तर बघत राहा काय काय. आता अजून पण खूप काय काय येणार आहे. केस वगैरे खूप वाढलेच आहेत. ठीक आहे, नंतर आपण करूया काय ते त्या केसांचं वगैरे. स्मार्ट तो दिखता है यार तुम्हारा भाई. तेरा भाई किससे कम है. तर ब्लॉग बघत राहा काय करतोय काय नाही. ठीक आहे, अजून खूप काय बाकी आहे. पूर्ण दिवसभराचं असंच मी डेली ब्लॉगिंगचं असं चॅलेंज नाही घेते पण ट्राय करेल की ते होईल. ठीक है, अगर हो गया क्या बात, नहीं हुआ ठीक आहे, करू परत कधीतरी. व्लॉगचा पहिला दिवस आहे, काहीतरी बोल. आता नाही, नंतर कामं चालू आहेत. इट्स ओके. आता परत बोलला काय एक नको तू दारू. अरे ब्लॉग माझं बघ. हे बघ ऐक, मी बघ माझा कॉन्सेप्ट काय माहिती आहे ब्लॉगचा. रॉ ब्लॉग्स म्हणजे काय, जे काय असणार ते सर्व म्हणजे हे असणार, ट्रान्सपरंट असणार. टेम्पररी बोलतो, ट्रान्सपरंट असणार. ठीक आहे, सो त्याच्यात जे काय असणार ते रॉ राहणार. ठीक आहे, म्हणजे शिव्या बिव्या जे काय माझे मित्र वगैरे चिमटी काय काढते. ठीक आहे, कारण की कसं आहे ना, आजकाल लोक तसेच फेमस होत आहेत. बरोबर, तू पण बघते ना ब्लॉग. तर त्यासाठी तुझ्या पोराने पण हा डिसिजन घेतला, जोपर्यंत तुझ्या पोराला काही जॉब नाही भेटत तोपर्यंत तुझा पोरगा ब्लॉगिंग करणार. हा म्हणजे आता काय आहे, त्यात पुढचं तसं कामधंदे आहेत, भेटू शकतो जॉब, पण आपल्याला जो पाहिजे तो जॉब नाही भेटत, तसा नाही भेटत. ठीक आहे, मनासारखा मिळत नाही म्हणून करत नाही. ओके. तर जे काय आहे ते ठीक आहे, XYZ. ठीक आहे, पण बाकी काय तर हेच सांगायचं. तुझ्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. असं छान छान ब्लॉग बनवत राहा. हा बस काय बिंदास. तर अशा प्रकारे आपल्याला मम्मीने ऑल द बेस्ट बोललेलं आहे. ठीक आहे, मम्मीकडून अप्रुव्हल भेटला ना की डायरेक्ट दुनिया मुट्ठी में. ठीक आहे, बिंदास. सर्व एकदम एक घरातून असं जो माणूस असतो ना, एवढून परमिशन घ्या आणि गुड टू गो. डायरेक्ट दुनियाला फ्रेंडली. काय मागचा पुढचा विचार करू नका. जे करायचं ते करा, जे डोक्यात येईल ते करा, जे मनात येईल ते करा. बिंदास. बाहेर तुम्ही बघू शकता कसा मजबूत एकदम पाऊस पडतोय. आणि मुंबईत आहे ना, गोरेगावसारखी आमच्या आहे ना, एक मिनिट, गोरेगावसारखी आमच्या जागा आहे ना तिथेच नाही. ठीक आहे, एकदम पीस जागा, एकदम शांतता. म्हणजे तुम्ही इकडे येणार ना तर तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की बेफाम एक नंबर जागा आहे यार. म्हणजे कडक वाटणार एकदम. म्हणजे मी जिथे राहतो तिथे ईस्ट साईडला राहतो मी. ठीक आहे, तर इकडे आम्ही जिथे राहतो ना तिकडे एकदम म्हणजे नेचर वगैरे तुम लोग देखोगे ना तो एकदम सही है. मतलब प्योर ऑक्सीजन मिलता है इधर. ठीक है, और मेरा घर जो है ना, मतलब ये मेरी बिल्डिंग है, तो इसके सामने वहाँ पे है ना सब एकदम माउंटेन्स वगैरह. मुझे लगता है पप्पा का फ़ोन है. हाँ, तो भाई लोग जो भी है मम्मी पप्पांसोबत बोलते हैं. ठीक है, है ना, वो सिर्फ पप्पा इन्फॉर्म कर रहे थे मम्मी को कि मैं जा रहा हूँ. ठीक है, अगर तुमको भी सुखी जीवन चाहिए, सुखी मैरिड लाइफ चाहिए, तो अपनी पत्नी का सुनो. और अगर तुम लोग रिलेशनशिप में हो तो गर्लफ्रेंड का सुनो. ठीक है, तो सिग्मा बन के हुआ भाई लोग, सिग्मा. हंसतेस काय तू. रिलेशनशिप एडवाइस देतो है मैं. ठीक है, जिसका खुद का घर नहीं बस पा रहा है वो रिलेशनशिप एडवाइस दे रहा है. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. कुछ भी रहो. तो मैं बोल रहा था हाँ गोरेगांव के बारे में. इतना सही जगह है ना भाई लोग, कभी आओ तुम लोग, एंजॉय करो इधर. बहुत है इधर कुछ. ठीक है,
मतलब ऐसा तुम लोग अगर एकदम ऐसे नेचर वाली वाइब्स चाहिए ना तो बहुत है। ये तो अभी मेरे को तो आके इधर सिर्फ 4 ही साल हो गए रहने। तो मैं पहले रहता था बैंड्रा में, बंटा बच्ची मामा है। बंटाए क्या बोलते तुम, नाश्ता पानी करके पिए चाय में चीनी कम। यस यू आर राइट, मैं पहले बैंड्रा में रहता था, ठीक है। सो थोड़ा बहुत मेरा हिंदी है, थोड़ा बहुत मेरा इंग्लिश है। और सामने वाली आंटी है ना, मतलब यहाँ पे उससे तुम देख सकते हो यार कि कितना जूम होगा पता नहीं है। अरे ये जो सामने के घर पे मैंने फोकस किया है ना, फोकस है। यह आंटी मेरे को अभी घूर रही थी, उसको लग रहा है कि लड़का पागल हो चुका है, कैमरे के साथ बात कर रहे हैं। नहीं तो पर आंटी को बोल दूंगा, आंटी लाइक करो फॉलो करो बस। तो भाई तो बस यही बोल रहा था। बाकी अभी मेरा हात दर्द करने लग गया, थोडे टाइम के बाद करतो। भाई लोक आता आपण निखिलकडे आलो आहे, आता त्याचा वेट करतो आहे, होता येईल आल्यावरती मिलवाता हूँ तुम सबको, जानते ही रहोगे भाई। ऐसे भी कौन से मेरे 5-10 हज़ार वाले फॉलोअर्स हैं, ठीक है। आएगा तभी देखते हैं। ब्लॉग बनवतो, ब्लॉग बनवतो। ब्लॉग बनणार आहे. हा ब्लॉगला हाय तर बोलू, आलाय आपला भाई, हाय, मी प्रिय मित्र माझा। चकोर. तर तुमच्या ब्लॉगमध्ये माझं फर्स्ट टाइम नमस्कार. अरे माझ्या ब्लॉगमध्ये रे. हा तुमच्या ब्लॉगमध्ये ना, मग तुमच्या बोललो, इज्जत दिली तुला. अच्छा तुमच्या, ओ थँक्यू थँक्यू। आणि हाय वन सरप्राईज फॉर आदित्य सुरू आहे. काय चावी आहे माझी? कसली चावी? मला दे ना, काय ते सांग ना यार. ही बघा चावी. बाय बॉय. आय हॅव अ चावी. हा माणसाने काय केलं तर मी सांगतो तुम्हाला. ह्या माणसाने आता अच्युत पागल माणूस आहे. मला पहिले सांग, तू दरवाजा कसा खोलला होतास? मला पण नाही माहिती, म्हणजे माझ्या आई वडिलांना वाटतं नाही, की मी नाही. नाही उघड. तू दरवाजा चावीनेच खोलला होतास. अच्छा पण तू चुत्या एवढा आहेस की 2 चाव्या घेऊन आला होतास, ती पण आणि ही पण. कळालं का? तर याला माणूस काय साईक करतो, साईक काय साईक. करतो हे त्याला स्वतःलाच कळत नाही. बरोबर आहे. आणि तिकडे कोणाला काय बोलणार हे पण त्याच्या लक्षात नाही. अरे काय बोललो भाई मी? तुला चावी लक्षात नाही तर तू काय बोललो ते मला अरे राहतंय. चालेल, आता जिम मध्ये जाणं ब्लॉग कंटिन्यू करतो प्रूफ मी. आहे, चावी देऊन टाकली त्याला मी. बिल्डर फॉर अ रिझन. सवली आला रे लवड्या पीक मालावर. बायलो आता वर्कआउट संपला है. दादा है निखिल का मोठा हो, दादा ब्लॉग कर रहा हो, ब्लॉग बना. अरे तो मछली ठीक है ठीक है ठीक है, कट कट कट. नहीं 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 नहीं, वीडियो पर वो अच्छा है, ये अच्छा है, ये अच्छा है. तर ब्लॉग आता मी घरी जाऊन संपवेल. स्टे ट्यून. बाय लोक. माझं अरे यार ते सर्व साईडला ठेव ना. तर ब्लॉग आता मी संपवतोय. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, ठीक आहे, आणि शेअर करा, ठीक आहे. आणि बाकी चावीची कथा मजनूने सांगितली आहे. चुत्या ठीक आहे. चावी कशी होती ती म्हणजे निखिल चकोर म्हणून. आणि अजून काय? आता काय नाही. चला आता बाय बाय.